पाथर्डीतील धक्कादायक प्रकार, कागदावर सुरू प्रत्यक्षात कुलूप, वाचनालयांचा मोठा घोटाळा. सरकार लाखो रुपयांचे अनुदान देते, पण गावात वाचनालयच दिसत नाही. पाथर्डी तालुक्यातील धक्कादायक वास्तव आता चर्चेचा विषय ठरले आहे. वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने शासनाकडून अनुदान दिले जाते, मात्र पाथर्डी तालुक्यातील अनेक वाचनालये प्रत्यक्षात बंद असून केवळ कागदोपत्री सुरू असल्याचे आरोप समोर आले आहेत. अनेक ठिकाणी वर्षभर कुलूप, पुस्तकांचा अभाव, वर्तमानपत्र नाही, बसण्याची साधी व्यवस्था नाही, अशी परिस्थिती असल्याचे सांगितले जात आहे. याहून गंभीर बाब म्हणजे बंद असलेल्या वाचनालयांमध्येही बनावट उपस्थिती दाखवून अनुदान घेतले जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना बसत आहे. पुस्तकांसाठी त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी सुरू झालेली वाचनालये जर केवळ अनुदानापुरतीच मर्यादित राहिली तर ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेसमोर मोठे प्रश्न उभे राहू शकतात.